नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या मराठ्यांचा इतिहास या चॅनलवरती. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे न्यायमूर्ती रानडे, म्हणजेच महादेव गोविंद रानडे असं त्यांचं संपूर्ण हे नाव आहे. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी नाशिक जिल्ह्यात निफाड येथे झाला. प्राथमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले. विद्यार्थी दशेत एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांचा लौकिक होता. कोल्हापूर येथेच त्यांनी इंग्रजी शिक्षणाचा आस्वाद घेण्यास प्रारंभ केला. आई गोपिकाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांचे वडील गोविंदराव यांनी दुसरे लग्न केले होते. तेव्हाच्या पद्धतीनुसार त्यांच्या बहिणीचे लग्न हे सुद्धा बालविवाह झाले होते. इसवी सन 1856 मध्ये ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले आणि येथूनच त्यांच्या इतिहासातील चळवळींमध्ये सुरुवात झाली. मुंबईत ज्ञानार्जन करत असताना त्यांनी मुंबईत एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. हायस्कूलचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर इसवी सन 1858 मध्ये ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेऊ लागले. इसवी सन 1862 मध्ये ते BA ची परीक्षा पास झाले. इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी प्रथम श्रेणीत पास झाले. BA ची परीक्षा झाल्यास इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. इसवी सन 1864 मध्ये ते MA इतिहास व इसवी सन 1866 मध्ये LLB या पदव्या त्यांनी घेतल्या होत्या. विद्यार्थी दशेत त्यांना वाचन अफाट आवडत होते. याच वाचनाच्या सवयीमुळे ते एक योग्य असे व्यक्तिमत्व घडायला मदत झाली. आता महादेव गोविंद रानडेजी यांना न्यायमूर्ती रानडे असे का ओळखण्यात आले, तोच प्रवास मी तुम्हाला सांगते. इसवी सन 1879 मध्ये मुंबई सरकारच्या न्याय खात्यात कनिष्ठ न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली. इसवी सन 1893 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांना बढती मिळाली आणि शेवटपर्यंत ते याच पदावर होते. तर मुंबई न्यायालयामध्ये त्यांना न्यायमूर्तीची पदवी मिळाल्यापासून त्यांना सर्वजण महादेव गोविंद रानडेजी या नावाने ओळखण्यापासून तर न्यायमूर्ती रानडे ह्या नावापर्यंत ओळखायला लागले. त्यांनी या पदावरून दिलेल्या अनेक निकालावरून रानडे यांची विद्वत्ता, समन्यायबुद्धी व समतोल मनोवृत्ती व्यक्त होते. न्यायाधीशपदी असताना इसवी सन 1885 मध्ये त्यांची मुंबई कायदेमंडळावर कायद्याचे सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती. इसवी सन 1857 मध्ये सरकारने त्यांना CIE हा खिताब दिला होता. आता होमवर्क म्हणून तुम्ही लिहून घ्या CIE ह्या शब्दाचा अर्थ. पूर्ण अर्थ मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकतात. इसवी सन 1901 मध्ये मात्र त्यांचं निधन झालं. मुंबईत चर्चगेटजवळ वीर नरिमन रोड येथे त्यांच्या पूर्णाकृती पुतळा बसविला आहे. रानडे यांची देहयष्टी उत्तम होती. न्यायमूर्ती रानडे जुन्या पद्धतीचे व अनुचित वाटणारे कपडे वापरत न्यायमूर्ती रानडे यांचे इंग्रजी, संस्कृत व मराठी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व होते. पुणे सार्वजनिक सभेतर्फे महाराष्ट्रातील जिल्ह्यांची सांपत्तिक पाहणी करण्यात आली होती व हे काम रानडे यांच्याच प्रेरणेने हाती घेतले गेले. 3 ऑक्टोबर 1873 मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर केवळ 2 महिन्याच्या आतच 11 वर्षाच्या कुमारिकेशी लग्न केल्यामुळे त्यांच्यावर टीका झाली. रानडे यांचे प्रार्थना समाजातील कार्यही महत्त्वाचे आहे. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमागील मूलतत्त्वे विशद करताना ही संस्था म्हणजे धार्मिक उद्धाराचे स्थान हे त्यांनी स्पष्ट केले. एकेश्वर निष्ठांची कैफियत या निबंधाद्वारे ख्रिश्चनांचे अनुकरण करून आराधना करणाऱ्यांनाच हा एकपंथ आहे हा गैरसमज असल्याचे त्यांनी दाखवून दिले होते. चला तर आता एक नजर आपण न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेल्या ग्रंथसंपदावरती आपण टाकूया. तर त्यांनी लिहिलेला सर्वात पहिला ग्रंथ होता राईज ऑफ द मराठा पॉवर आणि सेकंड वन होता मिसकॅलिनियस रायटिंग. इसवी सन 1878 पासून ते पुणे सार्वजनिक सभेने एक नियतकालिक सुरू केले होते. त्यानंतरच्या 17 वर्षांत या नियतकालिकात बहुसंख्यात्मक लेख स्वतः रानडे यांनीच लिहिले आहेत. म्हणजेच
पुणे सार्वजनिक सभेने सुरू केलेले नियतकालिक यांच्यातील जे काही लेख होते ते न्यायमूर्ती रानडे यांनीच लिहिलेले होते. त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये ते निपुण असल्यामुळे त्यांनी एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, परत अ नोट ऑन द ग्रोथ ऑफ मराठी लिटरेचर, इंदुप्रकाश या साप्ताहिकाचे संपादक म्हणून इसवी सन 1862 रानडे हे काम बघत होते. या साप्ताहिकातून रानडे यांनी भारतीय जनतेचे अज्ञान, स्त्रियांशी दुःखस्थिती, बालविवाह इत्यादी अनिष्ट रूढींविरुद्ध आपल्या नियतकालिकामधून सातत्याने टीका केली. न्यायमूर्ती रानडे यांनी महाराष्ट्रात संस्थात्मक जीवनाचा पाया घालण्याचे काम केले आहे. सार्वजनिक सभा, वक्तृत्वोद्योग सभा, लवाद कोर्ट, औद्योगिक परिषद, फिमेल हायस्कूल, फर्ग्युसन कॉलेज, सबजजांची परिषद, प्रार्थना समाज, वसंत व्याख्यानमाला, मराठी ग्रंथोत्तेजक मंडळ, रे म्युझियम, पुणा मर्कंटाईल बँक इत्यादी संस्था ज्या पुणे शहरात स्थापन झाल्या व आजही आहेत, त्या सर्वांशी रानडे यांचा निकटचा संबंध होता. इसवी सन 1892-93 मध्ये अशी स्थिती होती की रानडे बोले व पुणे हाले. म्हणजेच पुण्याच्या सार्वजनिक जीवनात रानडे यांचे फार मोठे नाव होते. काँग्रेसच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. इसवी सन 1885 मध्ये मुंबई येथे भरलेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास जे 72 प्रतिनिधी हजर होते त्यात रानडे हे प्रमुख होते. इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था हिंदुस्थानाच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी व तत्संबंधीच्या आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी इसवी सन 1889 मध्ये स्थापन केली होती. आता आपण बघूया न्यायमूर्ती रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे यांना कोणत्या नेत्यांनी कोणत्या नावाने ओळखलंच म्हणजे कुठल्या शब्दांमध्ये त्यांचा अभिप्राय केलेला आहे. तर दिनशा वॉच्छा हे म्हणतात रानडे हे महाराष्ट्राचे सॉक्रेटिस होते. तर तिथेच श्रीनिवास शास्त्री यांच्या मते वादळ घोंगावत असले, अर्ध्याधिक भागापर्यंत ढग जमा झाले असले तरी उंच अशा कड्याच्या माथ्यावर सूर्यप्रकाश तळपत राहावा त्या कड्यासारखे रानडे यांचे व्यक्तिमत्व होते. बघा किती छान प्रकार शब्दांनी ह्या लोकांनी न्यायमूर्ती रानडे यांचं वक्तृत्व सांगितलेलं आहे. असो, कोयाजी यांच्या मते कौटिल्यानंतरचा पहिला भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणजे रानडे होते. तर त्याचसोबत अरविंद घोष यांच्या मते अर्वाचीन महाराष्ट्राचे जनकत्व रानडे यांच्याकडे होते. तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी म्हणतात काँग्रेसच्या पुढाऱ्यांना रानडे हे उत्तेजन देणारे व सल्लामसलत आणि मार्गदर्शन करणारे गृहस्थ होते. सिंहासनाच्या पाठीशी असलेले सामर्थ्य रानडे होते. बघा, तर काँग्रेस ह्या पक्षासाठी असलेला बॅक सपोर्ट म्हणजेच न्यायमूर्ती रानडे यांना संबोधलं गेलेलं आहे इथं. तसंच CY चिंतामणी म्हणतात रानडे हे 19व्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ विचारवंत होते. रानडे यांची बुद्धिमत्ता जशी दांडगी तशीच त्यांची उद्योग प्रचूर कार्यक्षमताही लोकोत्तर होती. त्यांची विद्वत्ता प्रचंड व विविध अंगांची होती. त्यांची विचारशीलता गाढ आणि देशभक्ती उत्कट होती. भारतीय अर्थशास्त्र, धर्माची व समाजाची सुधारणा, मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष याबाबतची त्यांची मते प्रत्येक जिज्ञासूने व लेखकाने अभ्यासावी अशी न्यायमूर्ती रानडे यांची व्यक्तिमत्व होती. त्याचप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांची स्तुती शब्दांमध्ये केलेली होती. रानडे गांधी व जीना हे पुस्तक लिहिले. त्यात गांधी व जीना यांच्यावर टीका करून रानडे यांची थोरवी आंबेडकरांनी गायली होती. या ग्रंथात डॉक्टर BR आंबेडकर म्हणतात
अर्वाचीन हिंदुस्थानाच्या इतिहास, विद्वत्ता, व्यवहार चातुर्य आणि दूरदृष्टी या गुणांत रानडे यांच्या जोडीला बसविण्याजोगी दुसरी व्यक्ती सापडणे कठीण आहे. ज्ञानाच्या विषयाला स्पर्श केला व त्या विषयात रानडे यांची पारंगतता मिळवली